आपल्यासोबत वकील असीम सरोदे आहेत। ॲडव्होकेट सरोदे, आता या प्रकरणामध्ये जे कोर्टात घडतंय, आपल्याला काय कोर्टामध्ये घडू शकतं, दिलासा मिळू शकतो का, शक्यता काय वाटते? बघा, जे निर्णय आधी झालेले आहेत, म्हणजे एक तर लिली थॉमस या केसमध्ये एक निर्णय झाला, दुसरा लोकप्रहरी या केसमध्ये एक निर्णय झाला आणि ते निर्णय 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेले आहेत. जे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर ते आमदार किंवा खासदार म्हणून मिरवण्यास किंवा राहण्यास अक्षम आणि अपात्र ठरतात. ते मंत्री सुद्धा राहू शकत नाही, ते आमदार सुद्धा राहू शकत नाही. जस्टिस ए.के. पटनाईक आणि जस्टिस सुधांशु मुखोपाध्याय यांनी हा निर्णय दिला. हा निर्णय कुठेही चॅलेंज झालेला नाही. हा निर्णय असा एक न्यायतत्व म्हणून प्रस्थापित झाला 2013 पासून. त्यानंतर जे आमदार खासदार विशेषतः आपण राहुल गांधींच्या बाबतीत पाहिलं की 2 वर्ष शिक्षा त्यांना झाली, तेव्हा त्वरित म्हणजे त्याच दिवशी तातडीने राहुल गांधींना खासदारकी सोडायला सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी खासदारकी लगेच सोडली. त्याच दिवशी त्यांना संध्याकाळी बंगला रिकामा करून मागण्यात आला आणि त्यांनी बंगल्याची चावी देऊन टाकली. तर अशा प्रकारे एक राजकीय नैतिकता प्रस्थापित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो बदलता येणं हायकोर्टाला साधारणतः शक्य नाही. त्यामुळे आज उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जे कोकाटे आहेत त्यांना काही त्यांच्या बाजूने दिलासा मिळेल अशी शक्यता कमी आहे. आता हे जे आजाराचं कारण केलं जात आहे ते नाटकी, नकली आणि खोटारड्या स्वरूपाचं आहे. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहित आहे की अशा प्रकारे राजकीय नेते त्यांना पाहिजे तेव्हा आजारी पडत असतात. त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा नैतिकता ठेवायला पाहिजे की अशा प्रकारचे खोटे सर्टिफिकेट तयार करणं, खोट्या पद्धतीने दाखल करून घेणं, तसे कागदपत्र कोर्टात दाखल करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते. त्यामुळे न्यायालयामध्ये जो काही आज युक्तिवाद होईल त्याच्या अनुषंगाने सुद्धा मला हे सांगावं वाटते की कायद्याच्या प्रक्रियेचा कोणी गैरवापर करू नये आणि सुप्रीम कोर्टाने जे न्यायतत्व प्रस्थापित केलं आहे तेच कायम करण्यात उच्च न्यायालय सुद्धा पुढाकार घेईल आज असं दिसतंय. माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणं अवघड आहे, याचं थोडंसं तुम्ही विश्लेषण करून सांगाल का की असं का आहे? असं याच्यासाठी आहे की प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिली होती. खरं तर तेव्हाच त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे होती. खरंय, परंतु ती झाली नाही. मुद्दामून त्यांना पोलिसांनी तेव्हा सुद्धा अटक केली नाही, कारण की सत्ता असल्यामुळे त्यांना बचाव करता आला स्वतःचा. आणि त्यावेळेस त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला. सत्र न्यायालयाने त्यांचं ऐकून घेतलं, त्यांना स्टे दिला त्या काळापुरती आणि सत्र न्यायालयाने सुद्धा आता त्यांची शिक्षा नक्की केलेली आहे. मग आता पुन्हा उच्च न्यायालयात त्याच कारणासाठी यायचं ज्या कारणासाठी सत्र न्यायालयाने नक्की केला की तुम्ही दोषी आहात, तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा दिली ती योग्य आहे. त्याच्यामध्ये बदल करून घेण्यासाठी आता जे उच्च न्यायालयात येण्यात येत आहे आणि मग आता मुख्य त्यांचा उद्देश काय आहे तर अटक होऊ नये हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आता एक जी मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे सोमवार किंवा मंगळवार पर्यंत तात्पुरता दिलासा द्या असं रवींद्र कदम यांनी म्हटलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत रवींद्र कदम, हे त्यांनी असं न्यायालयाला विनंती केलेली आहे की कोकाटे रुग्णालयात असल्यामुळे सोमवार किंवा मंगळवार पर्यंत तात्पुरता दिलासा द्यावा अटकेपासून, अशी त्यांनी कोर्टाला विनंती केलेली आहे. वैद्यकीय कारण त्यांनी न्यायालयामध्ये पुढे केलेलं हे दिसू शकतं. आता ॲडव्होकेट सरोदे आपल्याला जे सांगत होते त्यानुसार त्यांची अटक टळण्याची शक्यता ही वैद्यकीय कारणामुळेच होऊ शकते. वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त ती शक्यता आपल्याला कमी वाटते. पुन्हा एकदा आपण ॲडव्होकेट सरोदेंकडे जाऊया. ॲडव्होकेट सरोदे, तुम्ही जे विश्लेषण करत होतात कदाचित तसंच दिसतंय. त्यांच्या वकिलांनी कोर्टाला विनंती केली की सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आम्हाला दिलासा द्या. नाही, असा दिलासा याच्यासाठी देता येणार नाही, कारण की रक्तदाबाचा त्रास हा साधारणतः कारागृहामधल्या 75% लोकांना, आता जे कारागृहात आहेत त्यांना सुद्धा रक्तदाबाचा त्रास असेल. आपले मीडियामध्ये काम करणारे जे मीडिया कर्मचारी किंवा पत्रकार आहेत त्यांना सुद्धा कामाच्या दबावामुळे रक्तदाबाचा त्रास असतो. वकिली व्यवसायातल्या अनेकांना रक्तदाबाचा त्रास असतो. त्यामुळे कामाच्या प्रेशर्समुळे तो रक्तदाबाचा त्रास असतो. हा विशिष्ट वेळेस त्याच टायमिंगला होणारा जो रक्तदाबाचा त्रास आहे. आणि मग आता यांनी अँजिओग्राफी केली स्वतःची. आता अँजिओग्राफी अशी दाखवण्यापुरती सुद्धा, म्हणजे अहवाल तयार करण्यासाठी सुद्धा तयार केली जाऊ शकते. अँजिओग्राफी करणे काही खूप मोठी गोष्ट नाहीये. अँजिओग्राफी केली म्हणून त्यांना रक्तदाब खरंच आहे
त्यांचं सगळं फार तब्येत खराब झालेली आहे असं नाही. कारागृहामध्ये याच्यासाठीच डॉक्टर्स वगैरे आहेत. रक्तदाब सारख्या विकारावर तिथले कारागृहातले डॉक्टर हे व्यवस्थित इलाज करू शकतात. त्यांच्याजवळ औषधोपचार आणि सगळी वैद्यकीय सुविधा असते. त्यामुळे मंगळवारपर्यंत सोमवारपर्यंत कालावधी द्या असं मागणं सुद्धा त्यांची जी मागणी आहे ती चुकीची आहे असं मला वाटते. कदाचित कोर्ट या मागणीचा विचार करणार नाही. नक्कीच. आता कोर्ट याबद्दल जसं तुम्ही म्हणताय, कोर्ट काय याबद्दल विचार करतं किंवा कोर्टनी मागणी मान्य करतं का किंवा त्यावर कोर्टाचे विचार काय आहेत हे आपल्याला बघायला लागेल. कारण थोड्याच वेळात माणिकराव कोकाटे यांच्यावरती अँजिओग्राफी सुद्धा होणार आहे. ॲडव्होकेट सरोदे, ह्या अँजिओग्राफीचा निकाल काय असेल यावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे. म्हणजे मेडिकल रिपोर्ट्स काय येतात याच्यावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे असं नाही वाटत? कसं आहे बा, अँजिओग्राफीमध्ये काय येऊ शकते की तुमचं रक्त दाट आहे, म्हणजे दाट होण्याची टेंडन्सी, घट्ट होण्याची टेंडन्सी आहे, हे एक येऊ शकते. किंवा तुमच्या रक्तामध्ये काहीतरी काही गाठी असतील असं येऊ शकते. तर ते जरी आलं तरी सुद्धा औषधोपचाराने ते रक्त पातळ करण्याचं औषध, साध्या गोळ्या असतात त्या घेतल्या तरी रक्त पातळ होते. त्यामुळे हा काही खूप मोठा गंभीर आजार नाही आहे. हा त्यांनी मुद्दामून त्यांना पाहिजे तेव्हा स्वतःवर लादलेला आणि स्वतःची अटक टाळण्यासाठी निर्माण केलेला आजार आहे. याच्यामध्ये काही डॉक्टरांचा सहभाग आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे सर्जरी किंवा हॉस्पिटलायझेशनची गरज असल्याशिवाय त्यांना कुठलाही आजार किंवा कुठलाही डिस्कम्फर्ट असेल तरी त्यांना अटक केली जाऊ शकते? हो, मला असं वाटतं की सोमवारपर्यंत सूट द्या वगैरे याची मागणी, नक्कीच ही मागणी कोर्ट ऍक्सेप्ट करणार नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या सगळ्याचं कायदेशीर विश्लेषण केलं त्याबद्दल. त्यामुळे